मित्रांनो नमस्कार, मी श्रीकांत देशपांडे. डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आपलं नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे. मार्च 2026मध्ये आपली SSC बोर्ड परीक्षा असेल. त्या दृष्टीने आपण दररोज एक व्हिडिओ आणि आवश्यकतेनुसार लाईव्ह सेशन्स घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. मित्रांनो, या अगोदर आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. त्यामध्ये तुम्हाला विज्ञान भाग 1 आणि भाग 2चं प्रत्येक पाठावरील किती गुणांसाठी प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जातात त्या संदर्भात एक व्हिडिओ बनवलेला होता. म्हणजेच चॅप्टर वाईज वेटेज प्रत्येक पाठासाठी कसं आहे त्या दृष्टीने अतिशय सखोलपणे माहिती तुम्हाला दिलेली होती. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो देखील व्हिडिओ एकदा नक्की पाहून घ्या. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग 1 आणि भाग 2चं कृतीपत्रिका आराखडा म्हणजेच प्रश्नपत्रिका आराखडा कसा असेल त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. म्हणजेच सायन्स पेपर फर्स्ट अँड सेकंडचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट. आता याला आपण क्वेश्चन पेपर म्हणत नाहोत, याला आपण ॲक्टिव्हिटी शीट असं म्हणत असतो. त्याचं फॉर्मॅट नेमका कसा असेल त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. इयत्ता 9वीमध्ये ज्या प्रकारचं तुम्हाला क्वेश्चन पेपरचं फॉर्मॅट होता अगदी त्याच प्रकारचं फॉर्मॅट असेल. केवळ कोणत्या प्रश्नामध्ये कशा प्रकारचे मुद्दे तुम्हाला किती मार्कासाठी विचारले जातील आणि ते कसे लिहायचे जेणेकरून बोर्ड परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क तुम्हाला मिळवता येतील या दृष्टीने माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. चला, सर्वात अगोदर विज्ञान भाग 1 या विषयाचं सुधारित प्रश्नपत्रिका आराखडा कसा आहे त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. तर आपल्याला या प्रश्नपत्रिकेसाठी 2 तास वेळ असेल. एकूण 40 गुण आहेत. तर या संदर्भात काही सूचना तुम्हाला दिलेल्या जातील क्वेश्चन पेपरवरती. तर या सूचना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. लक्षात घ्या, एकूण आपल्याला 4 प्रश्न असतील. तर पहिली सूचना लक्षात घ्या, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत. प्रश्न क्रमांक 1 पासून ते 4 पर्यंत सर्वच प्रश्न सोडवायचे आहेत. त्यानंतर आवश्यक तिथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढायच्या आहेत. हे लक्षात घ्या. विज्ञान भाग 1 साठीच्या सूचना आहेत. भाग 2 साठीच्या सूचना आपण पुढे स्लाईडमध्ये पाहणार आहोतच. सूचना क्रमांक 3, प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावरती करायची आहे. म्हणजे उदाहरणादाखल समजा आपण क्वेश्चन नंबर 2 लिहित आहोत. लिहिल्यानंतर समजा 1 पान 2 पान आपण उत्तरपत्रिकेचं वापरलेलं आहे. समजा उत्तरपत्रिकेचं पान आहे आणि प्रश्न क्रमांक 2 हे इथंच संपलेलं आहे. आणि आता आपल्याला क्वेश्चन नंबर 3 पुढे लिहायला सुरुवात करायची आहे. मग तुम्हाला काय वाटेल की चला या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 इथंपर्यंत संपलेला आहे, आपण लगेच इथं प्रश्न क्रमांक 3 या उर्वरित जागेमध्ये लिहायला सुरुवात करावी. तर हे चुकीचं आहे मित्रांनो. इथं किती काय जागा उरेना. समजा इथपर्यंतही आपल्याला या अगोदरचा प्रश्न संपला असेल तर हे पूर्ण पान आपल्याला सोडून द्यायचं आहे आणि नवीन पानावरती फ्रेश पानावरती नवीन प्रश्नाची सुरुवात करायची आहे. हे लक्षामध्ये असू द्या. त्यानंतर याच संदर्भामध्ये एक गोष्ट आणखी लक्षात घ्या. तर प्रश्न क्रमांक 2मध्ये आपल्याला अ व ब असे 2 उपप्रश्न असतात. जर समजा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 2 अ संपलेला आहे तर ब इथं उर्वरित जागेमध्ये लिहायला आपल्याला काही हरकत नाही. त्यानंतर पुढे जाऊया. सूचना क्रमांक 4, उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवतात. तर जे आपले क्वेश्चन पेपर आहे त्याच्या बाजूला काही अंक दिलेले आहेत, आकडे दिलेले आहेत. तर ते त्या प्रश्नासंदर्भात असणारे एकूण मार्क दर्शवत आहेत. सूचना क्रमांक 5 आणि 6 अत्यंत महत्त्वाचे. बरेच विद्यार्थी यामध्ये चूक करतात. तर प्रश्न क्रमांक 1 मधील प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नासाठी प्रथम प्रयत्नासच गुण दिले जातील. याच्याकडे येऊया आपण. पण सूचना क्रमांक 6, आता प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नांच्या अचूक उत्तराचा केवळ पर्याय क्रमांक लिहावा. उदाहरणादाखल 1 अ. आता हे दोन्ही सूचना आपण काळजीपूर्वक समजून घेऊया. आता या ठिकाणी लक्षात घ्या, प्रश्न पहिला अ हा एकूण 5 मार्कांसाठी असेल. इथं केवळ रिकाम्या जागा भरा अशा प्रकारचा प्रश्न प्रकार आहे. चला या ठिकाणी विज्ञान भाग 1 मधील एक उदाहरण घेऊया आपण की वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत टिंबटिंब या वैज्ञानिकांनी मांडला. ठीक आहे, याचं अचूक उत्तर आहे न्यूटनने. ओके बेटा,
मग या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं, प्रथम प्रयत्नासच गुण दिले जातील. प्रश्न पहिल्याचं अचूक उत्तर आहे समजा पर्याय क्रमांक ए न्यूटन. ठीक आहे. आणि त्यानंतर बी न्यूलँड्स आहे. सी असंच काहीतरी समजा पर्याय दिलेले असतील. सुरुवातीला आपल्याला काय जाणवलं की या ठिकाणी आपण उत्तर लिहिलं ब. ठीक आहे, हे उत्तर चुकीचं आहे. नंतर लक्षामध्ये आलं की ब हा पर्याय चूक आहे. मग याला आपण करेक्शन केलं आणि त्या ठिकाणी काय लिहिलं अ किंवा ए. ठीक आहे. आता आपलं ए उत्तर बरोबर असून देखील आपल्याला या ठिकाणी मार्क्स मिळणार नाहीत, कारण इथं काय सांगितलं, प्रथम प्रयत्नासच गुण दिले जातील. मग हे विज्ञान भाग 1 साठी देखील नियम लागू आहे आणि भाग 2 साठी देखील नियम लागू आहे. त्यामुळे प्रश्न पहिला अ जो आहे याचं अगदी विचारपूर्वक आपल्याला उत्तरे लिहिणे आवश्यक आहे. ठीक आहे. पुढे इथं 6व्या सूचनेकडे येऊया आपण. जेवढे काय आपण बहुपर्यायी प्रश्न आहेत ना त्याचं आपल्याला केवळ पर्याय क्रमांक लिहायचा आहे. मग आता जसं सांगितलं आपण, चला प्रश्न क्रमांक 1 लिहा, अ लिहा. अ मधील पहिला उपप्रश्न घेतला आपण, त्याचं अचूक उत्तर काय आहे, ए आहे किंवा अ आहे हे लिहायचं आहे आपल्याला. ओके बेटा, या प्रकारे लिहायचं आहे. मग तुम्ही म्हणाल की आम्ही पूर्ण रिकामी जागा लिहिली तर चालणार नाही का? हो, लिहू शकता. दुसरा प्रकार असा आहे ए आणि पुढे काय लिहू शकता तुम्ही, न्यूटन, हे देखील चालेल. मग बरेच विद्यार्थी काय म्हणतात की नाही आम्हाला पूर्ण विधान लिहायचं आहे आणि विधान पूर्ण लिहिल्यानंतर योग्य प्रकारे योग्य ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला लिहायचं आहे. म्हणजेच काय की वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत टिंबटिंब या वैज्ञानिकाने मांडला. ही जी टिंबटिंब जी रिकामी जागा आहे तिथं आम्ही न्यूटन लिहिले तर चालेल का? हो चालेल. फक्त जे योग्य उत्तर लिहिले त्याला अधोरेखित करणे, अंडरलाईन करणे हे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे आपण तिन्ही पद्धतीने उत्तर लिहू शकतो. पुढे जाऊया. आता विज्ञान भाग 1 मधील नेमके प्रश्न पहिला अ ब, त्यानंतर प्रश्न दुसरा अ ब आणि प्रश्न तिसरा आणि चौथा याचं स्वरूप कसं आहे हे नीट लक्षात घ्या. लक्षात घ्या मित्रांनो, विज्ञान भाग 1 मध्ये भौतिकशास्त्र व रसायनशास्त्रावर आधारित आपल्याला एकूण 10 पाठ आहेत. मग भौतिकशास्त्रावर आधारित कोणते पाठ आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. पुढे लक्षामध्ये येईलच आपल्याला रसायनशास्त्रावरील पाठ कोणते आहेत. त्यानंतर या रसायनशास्त्रावरील पाठावर आधारित प्रश्न कितव्या प्रश्नामध्ये येतील त्याबद्दल आपल्याला सखोलपणे माहिती घ्यायची आहे. पुन्हा डिटेलमध्ये तुम्हाला मी सर्व माहिती पुढच्या स्लाईडमध्ये सांगणार आहे. तर इथे लक्षात घ्या, प्रश्न पहिला अ, तर हा 5 गुणांचा प्रश्न असेल. यावर काय असेल, केवळ बहुपर्यायी प्रश्न असतील. म्हणजे यामध्ये केवळ एक रिकामी जागा असेल व त्याला 4 पर्याय दिले जातील. ठीक आहे. हा एकूण 5 गुणांसाठी आहे. विकल्पासह और सह एकूण 5 गुण असतील याला. त्यानंतर प्रश्न पहिला ब हा देखील 5 मार्कांचा प्रश्न आहे. इथं वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, केवळ रिकाम्या जागा भरा हा प्रश्न प्रकार वगळून. कारण रिकाम्या जागा भरा हा प्रश्न प्रकार कुठं आलेला आहे, इथं प्रश्न पहिला अ मध्ये. मग याची प्रश्न पहिला ब मध्ये कोणते प्रश्न प्रकार येतील की चूक की बरोबर, जोड्या लावा किंवा वेगळा शब्द शोधा, सहसंबंध ओळखा, नाव लिहा, अशा प्रकारचे प्रश्न प्रकार तुम्हाला प्रश्न पहिला ब मध्ये विचारले जातील. याबद्दल आपण पुढच्या स्लाईडमध्ये सखोल माहिती घेणार आहोत. त्यानंतर प्रश्न दुसरा अ हे लक्षात घ्या. प्रश्न दुसरा अ हा केवळ आणि केवळ शास्त्रीय कारणे लिहा या प्रश्न प्रकारासाठीच असतो. ठीक आहे. मग यामध्ये तुम्हाला एकूण 3 शास्त्रीय कारणे लिहा अशा प्रकारचे उपप्रश्न येतील. त्यापैकी कोणतेही 2 लिहायचे आहेत. हे बघा 3 दिले जातील, त्यापैकी 2 सोडवायचे आहेत. ठीक आहे. 2 पैकी एक रसायनशास्त्रावर असेल, केमिस्ट्रीवर असेल आणि दुसरा फिजिक्स भौतिकशास्त्रावर आधारित असेल. ठीक आहे बेटा. विकल्पासह एकूण 3 प्रश्न विचारलेत, 2 मार्काचा 1 म्हणजे एकूण 6 मार्कांचं झालं. या 6 पैकी आपल्याला 4 मार्कांचं सोडवणं आवश्यक आहे. पुढे जाऊया. प्रश्न दुसरा ब. इथं 2 गुणांचे 5 प्रश्न विचारले जातील. ठीक आहे ना. मग एकूण किती झाले, 10 मार्कांचे झाले. त्यापैकी किती सोडवायचे आहेत, केवळ 3 सोडवायचे आहेत, म्हणजेच एकूण 6 मार्कांचे झाले. ओके ठीक आहे. किमान 2 रसायनशास्त्र व किमान 2
भौतिकशास्त्र याच्याशी संबंधित प्रश्न असतील. आता 3 मार्कांचे 8 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यापैकी 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. आता 3 गुणांचे 8 प्रश्न म्हणजे 8 त्रिक 24, म्हणजे लक्षात घ्या विकल्पासह किंवा ऑरसह 24 मार्कांचा हा प्रश्न असेल. त्यापैकी 5च सोडवायचे आहेत. म्हणजेच काय आलं 5 गुणिले 3 15 मार्कांचा हा प्रश्न आहे. प्रश्न तिसरा. आता प्रश्न तिसरामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतील किंवा दुसरा ब मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न, चौथ्यामध्ये कोणते, हे पुढच्या स्लाइड्समध्ये तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे. पुढे जाऊया. शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 5 गुणांचे 2 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. म्हणजे किती झाले विकल्पासह 10 मार्कांचे झाले. ठीक आहे. आणि यापैकी एकच सोडवायचं आहे. मग एक असेल रसायनशास्त्र आणि एक असेल भौतिकशास्त्र. मग दोन्हीपैकी एक तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे बेटा. एकूण विकल्पासह हा जर विचार केला तर 60 मार्कांची आपली एकूण प्रश्नपत्रिका असते. त्यापैकी आपल्याला एकूण 40 मार्कांचेच प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. त्यामुळे हे सर्व काही तुम्हाला जर क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट एकदा लक्षामध्ये बसला तर बोर्ड परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिका हातामध्ये पडल्यानंतर चांगल्या प्रकारे मार्क्स कसे घ्यायचे हे तुम्हाला लक्षामध्ये येऊ शकतं. आता विज्ञान भाग 2ची माहिती घेऊया. त्यानंतर मग हे सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगणार आहे. तर भाग 2साठी परत वेळ 2 तास असेल. एकूण गुण 40 असेल. सूचना त्याच असतील. सर्व प्रश्न सोडायचे एकूण 4ही प्रश्न. आवश्यक त्या ठिकाणी शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढायच्या. बऱ्याच प्रश्नामध्ये तुम्हाला आकृती काढा असं सांगितलं जात नाही. तुम्हाला जर योग्य वाटत असेल ना तर त्या ठिकाणी तुम्ही आकृती काढायची आहे. पुढे प्रत्येक मुख्य प्रश्न लिहिण्याची सुरुवात स्वतंत्र पानावरती करायची आहे. ही तीच सूचना बेटा. उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवतात. त्यानंतर सूचना क्रमांक 5 आणि 6 हे भाग एकसारख्याच सूचना आहेत. पुढे जाऊया. इथं पहा प्रश्न पहिला इथं केवळ पाठ्यपुस्तकावर आधारित बहुपर्यायी प्रश्न आहेत. एक प्रश्न व त्याला 4 पर्याय. याच्यामध्ये प्रामुख्याने रिकाम्या जागा भरा अशा प्रकारचाच प्रश्न प्रकार येतो. हा एकूण 5 गुणांसाठी असेल. 5 विचारले जातील. 5ही प्रश्न सोडवायचे आहेत. प्रश्न पहिला ब 1 गुणांचे 5 प्रश्न येतील. मग इथं लक्षात घ्या रिकाम्या जागा भरा हा प्रश्न प्रकार वगळून सर्व प्रश्न प्रकार येतील. मग चुकी बरोबर, जोड्या लावा, वेगळा शब्द शोधा अशा प्रकारचे प्रश्न इथं विचारले जातील. हे देखील 5 मार्कांचे असतील. इथं बघा. तर विज्ञान भाग 2 मध्ये प्रश्न दुसरा जो आहे 2 गुणांचे 3 शास्त्रीय कारणे असतील. ठीक आहे. मग 2 गुणिले 3 6 मार्काचं और सह प्रश्न येतील. त्यापैकी सोडवायचे आहेत किती केवळ 2. लक्षात घ्या. आणि शास्त्रीय कारणे लिहित असताना केवळ अचूक 2 मुद्दे आपल्याला लिहायचे आहेत. एक अचूक मुद्दा लिहिला 1 मार्क भेटेल. दुसरा मुद्दा 2 मार्क भेटेल. ठीक आहे बेटा. मग इथं किमान एक जीवशास्त्रावर आणि एक पर्यावरणशास्त्रावर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. एक बायोलॉजीवरती आणि जो एक एन्व्हायरमेंट सायन्स आहे त्यावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्यानंतर पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 2 ब. मग यामध्ये 2 गुणांचे एकूण 5 उपप्रश्न तुम्हाला विचारले जातील. 5 पैकी किती सोडवायचे आहेत केवळ 3. और सह जर पाहिले 10 मार्काचा हा प्रश्न असेल. 3च सोडवायचे 2 गुणांची. 6 मार्कांचा आपल्याला हा प्रश्न क्रमांक 2 ब असेल. ठीक आहे बेटा. मग या 5 जे प्रश्न तुम्हाला विचारले जातील ना त्या 5 पैकी किमान 2 जीवशास्त्रावर आहेत आणि किमान 2 पर्यावरणशास्त्रावर आधारित असतील. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 3 मार्कांचे एकूण 8 प्रश्न विचारले जातील. त्यापैकी केवळ 5 सोडवायचे आहेत. एकूण 15 मार्कांचा प्रश्न असेल. विकल्पासह और सह एकूण 24 मार्कांचा हा प्रश्न आहे. मग हे जे 8 प्रश्न विचारलेत ना 8 पैकी तुम्हाला 5 सोडवायचे आहेत. ठीक आहे. पण या 8 पैकी 4 जीवशास्त्रावर असतील आणि 4 पर्यावरणशास्त्रावरील आहेत. मग यापैकी तुम्हाला कोणते 5 सोडवायचे आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 4 5 मार्कांचे किमान 2 सोडवायचे आहेत. अशा प्रकारे प्रश्न चौथा 10 मार्कांचा झाला. मग त्यापैकी एकच सोडवायचा आहे ना त्यामुळे प्रश्न क्रमांक 4 हा 5 मार्कांचा प्रश्न होईल. मग 2 पैकी एक सोडवायचा आहे. 2 विचारले जातील.
मग एक सोडत असताना एक असेल जीवशास्त्रावरील आणि एक असेल पर्यावरणशास्त्रावर. तर अशा प्रकारे एकूण 60 मार्कांची प्रश्नपत्रिका आहे. सोडवायची किती? 40 मार्कांची. आता विज्ञान भाग 1ची माहिती, भाग 1 आणि भाग 2ची माहिती प्रश्न क्रमांक निहाय त्यामध्ये काय विचारलं जाईल त्याबद्दल आपण सखोलपणे माहिती घेऊया. बघा लक्षात घ्या. प्रश्न पहिला आहे. मग इथं काय दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्यायाचे वर्णाक्षर लिहायचं आहे आपल्याला. किती मार्काचा प्रश्न आहे? 5 मार्काचा आहे. ठीक आहे. मग इथं बघा यात एक गुणांचे 5 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील आणि सर्व प्रश्न पाठ्यपुस्तकावर आधारित असतील. पाठाच्या बाहेरचा एकही प्रश्न नसेल या प्रश्न क्रमांक अ मध्ये. दुसरा ब मध्ये पुढील प्रश्न सोडवा 5 मार्कासाठी असेल. बघा यामध्ये एक गुणांचे 5 ऑब्जेक्टिव्ह टाईप किंवा वस्तुनिष्ठ प्रश्न असतील. मग यामध्ये काय येईल की गटातील वेगळा शब्द शोधा, सहसंबंध ओळखा, जोड्या जुळवा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. त्याचबरोबर चूक की बरोबर ते लिहा. त्यानंतर नाव किंवा रेणुसूत्र लिहा. यामध्ये बरेचदा चित्र देखील दिले जातील. हे चित्र भाग 2साठी असेल आणि नाव किंवा रेणुसूत्र हे भाग 1साठी असेल. पुढे ओघ तक्त्यातील एखादी रिकामी जागा भरा हाही प्रश्न प्रकार तुम्हाला येऊ शकतो. प्रश्न दुसरा शास्त्रीय कारणे लिहा. 4 मार्कांचा प्रश्न असेल हा. मग इथं काय असेल तुम्हाला सांगितलं 2-2 गुणांचे 3 उपप्रश्न त्यापैकी 2च लिहायचेत. मग इथं लिहित असताना एक रसायनशास्त्रावर एक भौतिकशास्त्रावर संबंधित प्रश्न तुम्हाला दिले जाईल. मग हे तिन्ही प्रश्न शास्त्रीय कारणावर आधारितच आहेत. त्यामुळे प्रश्न दुसरा अत्यंत महत्त्वाचा आहे. आता इथं बघा प्रश्न दुसरा ब पुढील उपप्रश्न सोडवायचे 6 मार्कांचा प्रश्न आहे. मग इथं 5 प्रश्न विचारले जातील त्यापैकी 3 लिहायचे आहेत. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 रसायनशास्त्रावर आहेत 5 पैकी आणि 2 भौतिकशास्त्रावर. हे झालं भाग 1साठी. भाग 2 मध्ये 2 जीवशास्त्रावर आणि 2 पर्यावरणशास्त्रावर. मग इथं काय येईल बघा की गणितीय उदाहरणे, त्यानंतर नियम लिहा, व्याख्या लिहा, तत्व सांगा, सिद्धांत सांगा, उदाहरणासहित स्पष्ट करा. त्यानंतर टीप लिहा किंवा एखाद्या संकल्पनेवर आधारित अथवा चित्र किंवा आकृतीवरून बोध होत असलेल्या संकल्पनेचा समावेश या ठिकाणी होऊ शकतो. अर्धवट ओघ तक्ता दिला जाईल, तो पूर्ण करा म्हणून सांगितलं जाईल. फरक स्पष्ट करा म्हणून सांगितला जाऊ शकतो. त्याचबरोबर गुणधर्म, वैशिष्ट्ये, लक्षणे, फायदे, तोटे हे परिणाम लिहायचे. किमान हे लक्षात घ्या, किमान 4 मुद्दे तुम्हाला लिहिणं आवश्यक आहे. किमान 4 मुद्दे. त्यानंतर उदाहरण लिहा. मग कमीत कमी 4 उदाहरणे ही आपल्याला लिहायची आहेत. पुढे प्रश्न क्रमांक 3 हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. 40 मार्कांची प्रश्नपत्रिका त्यापैकी 15 म्हणजे 25% प्रश्न क्रमांक 3 ने आपली संपूर्ण प्रश्नपत्रिका व्यापलेले बेटा, हे लक्षात असू द्या. 3-3 गुणांची 8 प्रश्न आहेत त्यापैकी 5 लिहायचे आहेत. मग या 8 पैकी 4 रसायनशास्त्रावर, 4 भौतिकशास्त्रावर. हे झालं सायन्स फर्स्टमधील. आता सायन्स सेकंडमध्ये काय येईल? 4 जीवशास्त्रावर आणि 4 पर्यावरणशास्त्रावर हे प्रश्न असतील. पुढे काय काय येईल यामध्ये बघा. दिलेल्या विधानांचा वापर करून स्पष्टीकरण करा. एक विधान दिले जाईल ते आपल्याला सिद्ध करून सांगायचं आहे, त्याबद्दल स्पष्टीकरण द्यायचे आहे. किमान प्रश्न क्रमांक 3 सोडत असताना किमान 3 अचूक मुद्दे याचा समावेश तुम्हाला उत्तरामध्ये करणं आवश्यक आहे. पुढे एखाद्या गोष्टीची उपाययोजना सुचवा. दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या किंवा परिणाम यावर उपाय सुचवा. भाग 2चा विचार जर करायचा असेल मग या ठिकाणी समजा एखादी नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, भूकंप, मग ती येऊ नये त्यासाठी कोणत्या उपाययोजना असतील, आल्यानंतर त्याच्यावर तुम्ही काय उपाययोजना सुचवाल अशा प्रकारचा प्रश्न येईल. किंवा नैसर्गिक आपत्ती आहे, समजा महापूर असेल, तो आल्यानंतर कशा प्रकारच्या समस्या परिणाम मानवी जीवनावर पर्यावरणावर होत असतात याबद्दल माहिती आपल्याला विचारली जाऊ शकते. त्यानंतर आकृती दिली जाईल, त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे. त्यानंतर नामनिर्देशित आकृती काढायला देखील सांगितले जाऊ शकते. बऱ्याचदा आकृती अर्धवट दिली जाते, ती पूर्ण करायला सांगितली जाईल. एखादा सारणी किंवा तक्ता पूर्ण करायला सांगितला जाऊ शकतो. उदाहरणासह स्पष्टीकरण
अशा प्रकारचे प्रश्न येतील. भाग 1 मध्ये गणितीय उदाहरणे हे विचारले जाऊ शकतात. आकृती पूर्ण करा भाग 1 आणि भाग 2 साठी. त्यानंतर आकृतीवर आधारित प्रश्न, आकृती दिली आहे आणि त्या आकृतीवर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. स्पष्टीकरणासह उत्तरे लिहा असे प्रश्न तुम्हाला येतील. त्यानंतर बऱ्याचदा एखादा नियम सिद्धांत स्पष्ट करून सांगा असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. हा एकदम सोपा विद्यार्थ्यांच्या आवडीचा प्रश्न प्रकार असतो की तुम्हाला एक परिच्छेद दिला जातो आणि परिच्छेदावर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातील. तर तो परिच्छेद आपल्याला एकतर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत किंवा बरेचदा परिच्छेद पूर्ण करा असं सांगितलं असताना समजा परिच्छेद दिले जाईल आणि त्या परिच्छेदामध्ये काही रिक्त जागा सोडले जातील आणि तुम्हाला प्रश्नामध्येच कंसामध्ये काही शब्द दिले जातील. तर हे शब्द या परिच्छेदामध्ये योग्य त्या ठिकाणी रिकामी जागेमध्ये आपल्याला द्यायचे आहेत आणि अशा प्रकारे परिच्छेद किंवा पॅरेग्राफ पूर्ण करायचा आहे. प्रश्न क्रमांक 4 एकूण 5 मार्काचा हा प्रश्न आहे. मग इथं 5-5 गुणांचे 2 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी एक लिहायचा आहे. मग एक रसायनशास्त्रावर, एक भौतिकशास्त्रावर. हे झालं भाग 1 मध्ये. भाग 2 मध्ये एक जीवशास्त्रावर व एक पर्यावरणशास्त्रावर विचारला जाईल. त्यापैकी एक लिहून टाकायचं आहे. मग यामध्ये काय येईल बघा. आता नामनिर्देशित आकृती काढून स्पष्टीकरण द्या. हे भाग 1 आणि भाग 2 मध्ये देखील येऊ शकतं. चुकीची आकृती दिली जाईल ती दुरुस्त करून नव्याने काढायचं व त्याचं स्पष्टीकरण सांगायचं आहे. सविस्तर स्पष्टीकरणासह वर्गीकरण करा. भाग 1 जर असेल ना मग यामध्ये हायड्रोकार्बनचं जे वर्गीकरण आहे त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतो. संपृक्त आणि असंपृक्त. त्यानंतर भाग 2 साठी 6वा जो पाठ आहे आपला प्राण्यांचं वर्गीकरण त्यावर आधारित एखादा घटक येऊ शकतो. परिच्छेद वाजवून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. अतिशय सोपा प्रश्न प्रकार असतो हा. त्यानंतर सारणी किंवा तक्ता पूर्ण करा आणि स्पष्टीकरण लिहा. दिलेल्या घटकावर आधारित संकल्पना चित्र पूर्ण करा, तयार करा व त्याचं स्पष्टीकरण लिहा. तर मित्रांनो अशा प्रकारे विज्ञान भाग 1 आणि भाग 2चं जे आपण प्रश्नपत्रिका किंवा कृतीपत्रिका स्वरूप आहे, क्वेश्चन पेपर अथवा ॲक्टिव्हिटी शीट आहे त्याचं संपूर्ण फॉर्मॅट तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. या संदर्भात काही अडचणी असतील नक्की कमेंट करा. व अशाच प्रकारच्या विज्ञानविषयक व्हिडिओज व नवनवीन शैक्षणिक अपडेट मिळवण्यासाठी डिजिटल विज्ञान या आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.